हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ज्योती सुरवसे फॅशन मराठी। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक छान अशी आयडिया घेऊन आलेली आहे। जर तुम्हाला रेडीमेड कुर्तीला फिटिंग टाकायचं असेल, आता कधीही आपल्याला फिटिंगमध्ये काही ड्रेस भेटत नाही, रेडीमेड ड्रेस आणायचं म्हटलं तर दुकानामध्ये आपल्या साईजचा ड्रेस काही भेटत नाही, तो वेगळा तरी असतो किंवा आपल्याला जे आवडतो तो फिटिंगमध्ये नसतो, तर आपण तेच घेऊन येतो, तर त्याला काय होतं मग आपल्याला फिटिंग करावी लागते। तर आता काय करायचं, आपल्याला फिटिंग करायचं आहे। तर फिटिंग टाकण्यासाठी आपण माप घेणार आहोत। तर आपण एक कस्टमरचे माप म्हणजे छाती कंबर आणि सीट घेर आणि दंड घेर एवढेच आपले 4 माप घ्यायचे असतात। तर आता इथे बघा मी मध्य काढलेला आहे। मध्य सगळ्यात अगोदर आपल्याला टॉप उलटा करून घ्यायचा आहे। उलटा काढून त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। मध्य काढून आपल्याला दोन्ही पण साईडचे माप काढायचे आहेत। तर कसं काढायचे आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक पहा कसे टाकायचे आहेत। तर छातीचा भाग आता आपण इथं 9.5 इंच टाकणार आहोत। दोन्ही पण साईडने आपल्याला सेम माप टाकायचे आहेत। जसं आपण फिटिंगच्या ड्रेसला फिटिंगला माप टाकतो तसंच टाकायचं आहे। जर तुम्ही कुर्ती ड्रेस वगैरे शिवत असाल तर तुम्हाला हे नक्कीच लक्षात येईल लवकरच। पण नवीन शिकणाऱ्यांसाठी जर लक्षात येत नसेल तर लक्षपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित असा समजेल। तर मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं, इथं कंबर टाकलेला आहे मी 9 इंच, छाती टाकलेली आहे 9.5 इंच आणि सीट घेर टाकलेला आहे 10 इंच। हे एकदम परफेक्ट ही फिटिंग बसते। तुम्हाला फिटिंग बसत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही फिटिंगचे माप टाकू शकता। हे पहा, अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे। तिन्ही पण पॉईंट आपण काढलेले आहेत, तिन्ही पण माप टाकलेले आहेत। आता मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता काय करायचं, आपल्याला दंड घेर टाकायचा आहे। इथं हे ना एल्बो स्लीव्ज आहेत, म्हणजेच कोपऱ्याच्या पुढं या स्लीव्ज आहेत ह्या, तर म्हणजे भाया आहेत। तर आपल्याला काय करायचं, इथं जितकं तुम्हाला वरती लागेल तितकं तुम्ही गोल शेपमध्ये असा व्यवस्थित असा राऊंड द्यायचा आहे, जेणेकरून कुठेही भाईला फुगा होणार नाही। व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला। जे आपण तिन्ही पण पॉईंट व्यवस्थित छातीपर्यंत घेतलेले होते तेच पॉईंटला आपल्याला व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आता सेम पद्धतीने दुसऱ्या पण साईडला आपल्याला तशीच मार्किंग करायची आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही पण साईडचं फिटिंग व्यवस्थित असं बसेल आणि रेडीमेड टॉप आहे ना व्यवस्थित असं फिटिंगमध्ये बसतो। जर आपण व्यवस्थित माप टाकलं नाही, व्यवस्थित असं व्यवस्थित शिकलो तर आपण माप टाकायला, तर फिटिंग व्यवस्थित अशी बसते। तर रेडीमेड ड्रेस टॉप हे असे कुर्तीत ना आपल्याला कधीच आपल्या साईजचे मिळत नाही, त्याच्यामुळं मग हे असे आपल्याला अल्टर करून घ्यावे असे लागतात। तर हे असे अल्टर करून घेण्यासाठी ना बाहेर आपल्याला भरपूर असे 20, 30, 40, 50 रुपये कुठे कुठे तर भरपूर सारे असे पैसे द्यावे लागतात। तर जसे रेट असतात तसे, तर मग त्यापेक्षा जर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही रेडीमेड ड्रेस वापरत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही घरची घरी फिटिंग टाकू शकता। तर ही पण अशी छान अशी आयडिया आहे। जर तुम्ही अशा छोट्या मोठ्या गोष्टींना तुम्हाला बाहेर जायला वेळ नसेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग टाकू शकता, जेणेकरून हे तुम्हाला व्हिडिओ फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने। तर आता मी दोन्ही पण साईडने मार्क करून घेतलेलं आहे। आता आपण फिटिंगचे टाकून घेणार आहोत। तर कशा पद्धतीने मी फिटिंग टाकणार आहे ते पहा तुम्ही। आता फिटिंग तर व्यवस्थित मार्क करून घेतलेली आहे। आता आपण मशीनवर व्यवस्थित अशा टिपा टाकून घेऊ। तर टिपा टाकताना आपल्याला फिटिंग टाकताना सुद्धा 1.5 इंचाच्या आपल्याला 3 टिपा टाकायच्या, जेणेकरून जर कस्टमरला खूपच जास्त टाईट झालं तर ते उसू शकतं आणि 2 एक्स्ट्राच्या टिपा अजून राहू शकतात। तर अशा पद्धतीने आपल्याला 3 अशा टिपा आपल्याला व्यवस्थित शिलाई आपल्याला 3 पद्धतीने टाकायचे आहेत, म्हणजेच 3 1.5 इंचावर टाकायचे आहेत। तर मी व्यवस्थित असं टाकून घेते अगोदर, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। हे अगदी फिटिंग टाकायची म्हटलं तर 5 ते 6 मिनटामध्ये अगदी 5 मिनटामध्ये फिटिंग टाकून होते आणि आपला ड्रेस पूर्ण तयार होतो। पण मी तर तुम्हाला हळूहळू दाखवते, कारण की मार्क करायची मला एवढी काही गरज नाही पडत, मापं घ्यायची सुद्धा गरज नाही पडत, कारण की इतकं मेजरमेंट एवढं असं परफेक्ट झालेलं आहे ना, कारण इतके वर्ष झाले हे काम करते, त्यामुळं एकदम अंदाजे म्हणजे खूपच असा परफेक्ट आलेला आहे। अंदाजेपैकीच मी मापं सांगू शकते आणि अंदाजेपैकीच मी मापं टाकू शकते। पण तुम्हाला टाकण्यासाठी मापं घेणे, मार्किंग करणे हे तुम्हाला व्यवस्थित असं समजून येण्यासाठी हे सगळं केलेलं आहे मी, कारण नवीन शिकणाऱ्यांना मापं कसे घ्यायचे कळत नाही अशा पद्धतीने, म्हणून आपल्याला मापं टाकायचे आहेत। आणि काय करायचं आहे, आपल्याला मापापेक्षा अर्धा इंच लुजिंग कधी पण आपल्याला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मिळूनच टाकायचं आहे, जेणेकरून मागच्या बाजूने रेडीमेड ड्रेस आहे ना टाईट होतो। तर टाईट का होतो, कारण की मागच्या बाजूने रेडीमेड ड्रेस बोटनेक असतो, त्यामुळं ते आपल्याला टाईट होतं, बंद असतो तो, त्याच्यामुळं। आणि
जो आपण घरी आपण शिवतो, म्हणजेच आपला कुर्ती शिवून घेतो आपण स्वतः, तर ते कुर्ती आपण बोटनेक न करता आपण त्याला 4 ते 5 इंचाचा असा गळा आपण देत असतो. पण ते मग त्याच्यासाठी आपल्याला काही एवढं फिटिंग होत नाही त्याच्यामुळं. तर हे पहा, अशा पद्धतीने आता आपलं फिटिंग टाकून झालेलं आहे. तर टिपा व्यवस्थित टाकून घ्यायच्या आपल्याला, एकावर एक नाही टाकायच्या, कारण एकावर एक टाकल्या तर फिटिंग जर जास्त झाली तर टिपा आपल्याला उसवताना खूप असा त्रास होतो. त्यामुळं आपल्याला टिपा पाव इंचावर तुम्ही टाकू शकता. ते अशा पद्धतीने आता आपल्याला पूर्ण हे उलटा करून घ्यायचा आहे, सोयीचा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित अशी फिटिंग दिसेल. मी तुम्हाला दाखवते सोयीचा करून. तर मैत्रिणींनो, हे व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण आपल्याला अल्टर करण्यासाठी बाहेर खूप पैसे द्यावे लागतात. तर आपण घरची घरी अल्टर करू शकता. नाही, पैसे देऊनही आपल्याला अर्जंट मिळत नाही कधीही कुर्ती घालण्यासाठी, त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. तर इथं पहा किती छान अशा पद्धतीने मस्त असं फिनिशिंग वगैरे आलेलं आहे. फिटिंग माझी टाकून झालेली आहे अशा पद्धतीने. बघा, भाई पण तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट अशी भाई बसते. मी कस्टमरनी ड्रेस घातल्याच्या नंतर त्यांचा फोटो टाकला असता, पण काय होतं, कस्टमर व्हिडिओमध्ये येण्यासाठी नको म्हणतात, तर कोणीला आपण जबरदस्ती काही करू शकत नाही व्हिडिओमध्ये येण्यासाठी. तर फिटिंग कशी टाकायची, काय टाकायची, आपण ह्याचा पण माप अंगावर कशी घ्यायची ह्याचा पण सेपरेट व्हिडिओ आपण बनवूया, म्हणजे तुम्हाला जेणेकरून लक्षात येईल. आणि प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी तर सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहायचं आहे, जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला प्रत्येक येणारं व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तर इथं पहा, अशा पद्धतीने माझा पूर्ण टॉप रेडीमेड कुर्ती तयार झाली.